बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो बुलढाणेकरांना करावा लागतोय। त्यामुळे दूरवरून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। मी अशाच एका ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अक्षरशः या पाण्याच्या छोट्याशा वॉल मधून नालीला लागलेला हा वॉल आहे आणि या वॉल मधून नागरिकांना अशा पद्धतीने कसरत करत पाणी जे आहे ते आपल्याला भरावं लागतं। एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर महिला पुरुषांना आपली दैनंदिन कामे जे आहे ते बाजूला ठेवून पाण्यासाठी या ठिकाणी कसरत करावी लागत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक शहरांमध्ये 7 ते 8 दिवसानंतर शहराला असेल किंवा मग ग्रामीण भागाला असेल पाणी पुरवठा केला जातोय। त्यामुळे अशा पद्धतीनं महत्वाची कामे बाजूला ठेवून पाण्यासाठी जे आहे नागरिकांना भटकंती करावी लागते। कडाक्याचं ऊन आणि त्यात आलेलं हे पाणी संकट, या दोन्ही संकटांना नागरिकांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे प्रशासनानं दररोज या ठिकाणी पाणी पुरवठा करावा किंवा घरपोच पाणी पोहोचेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी जी आहे स्थानिक नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।